नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे. मग आपला डबा घेतला आणि डायरेक्ट दुकानात निघालो. बघा काय नाही, आज एकटाच चाललो एकदम मस्तपैकी आणि आपल्या गाडीपाशी पोहोचलो. गाडीपाशी पोहोचलं की आपला डबा अडकला. बघा डबा अडकला की नाही का, वॉचमॅन गप्पा मारायला लागला. त्याला म्हणलं थांबय, मला जाऊन दे बाबा. हा, मग आपण गाडीला सेल्फ मारला, तसंच बंगाट निघालो. बघा इकडं नाही बघितलं तिकडं नाही, एकदम स्ट्रेट निघालो. बघा एकदम झकासपणे. आणि या रिक्षावाल्या म्हणलं थांबाय बाबा, उडचिन मला. नाही म्हणलं थांबतो. मग त्यांनी बी थांबला आणि तसंच आपल्या एरियामध्ये एंट्री मारली. बघा आता हा रोड चालू झालाय ना, त्यामुळे का आता लय सुकून भेटायला लागला, नाही तर तिकडून जायला जाम कंटाळायचा. तसंच एरियामध्ये पोहोचलं की लोक बघा रस्ता देत नाहीत, काय नाही काय नाही, हा त्यांचाच रोड असल्यासारखे चालतात. मग त्यांना हॉर्न मार मार व्हायचा घेतो. तसंच दुकानापाशी पोहोचलो की आपली गाडी टर्न मारली आणि अशी लावली जाग्यावर. लावली की नाही का, पप्पाने का आल्याला वरडायला लागले माझ्या. तेवढंच काय की आम्हाला आज ठाण्याला जायचं होतं ना, भरपूर दिवसातून आज ठाण्याला चाललो. म्हणजे 8 महिन्यानंतर मी आज ठाण्याला चाललोय. बघा ठाण्याला जाताना एवढं डेव्हलपमेंट झालं ना ठाणं. 8 महिन्यात म्हणलं एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग होतात, म्हणजे काय आहे म्हणलं. इथं आमचा रोड अजून आहे तसाच म्हणलं, रोडमध्ये काही चेंज नाही. तसंच हा माझा फेवरेट ब्रिज आहे. बघा एकदम मस्त आणि एकदम भारी ब्रिज आहे. बघा एकदम मला खूप आवडता. मग हा ब्रिज बघून नाही का एकदम मस्त वाटलं. आणि नाही का मग आता त्याला कलर बिलर केलंय, भरपूर चेंज झालेला आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे गाडीवाल्याच्या मागं बसणं एक सुकून आहे. जो गाडी चालवतो त्याला सारखी सारखी गाडी चालू कटाळा आलेला असतो ना. मग तसंच मी नाही का दुकानात पोहोचलो की नाही का आपल्या मशनी एकदम चकाचक साफ करून घेतल्या. बघा आपल्याला काय आराम नाही, लगेच दुकानात पोहोचलं की मग काम आलं. काम एवढं पडलं होतं ना, मग मशनीच्या पाया पडलं आणि कामाला सुरुवात केली. मग डायरेक्ट जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलो. बघा झोपलो की नाही का डायरेक्ट 4 वाजता उठलो. बघा 4 वाजता उठलो की आता म्हणलं लय काम पडलेलं आहे, आता कामावर फोकस करायचं म्हणलं. पहिलेच आपलं डोकं बी दुखतंय आणि काम बी भरपूर आहे. मग नाही का कामावर असा फोकस करण्याच्या अगोदर पप्पा म्हणले जा चिवला सोड आणि नाही का आईला घेऊन ये. आईला घेऊन ये म्हणले, चालन म्हणलं. मग आईला घेऊन आलो दुकानात. आणि दुकानात आलं की पहिले आई म्हणली चहा मागव. मग चहा आईन मी मस्तपैकी चहा पिलोत. बघा मस्तपैकी चहा पिलोत की नाही का फुल एन्जॉय केला. बघा चहा मी पण एकदम मस्तपैकी चहा एन्जॉय केला, एकदम भारी वाटलं. आणि नंतर बघ इतकं काम होतं ना, अख्खं हालत खराब झाली आणि घाम आणि एवढं खराब चेहरा झालता ना. आज ठाण्याला आलं होतं आणि सर्दीने बी व्हायचा. मग सगळं काम संपलं आणि तसंच आमचा दाजीचा बड्डे होता ना, ते कापायला जायचं होता केक त्यांचा. मग तसंच मी गाडी पळवत पळत निघालो. बघा दुकान बंद करून एकदम बंगाट निघालो. बघा इकडं नाही बघितलं तिकडं नाही, एकदम स्ट्रेट. पहिले ह्या टेलर पैसे थांबले, त्याला म्हणलं तर आपला हिसाब कर. मग हिसाब केला की मग तसंच बहिणीच्या घरापाशी नाही का गाडी पळवीत निघालो. बघा तसंच ती घरापाशी गाडी लावली. घरी पोहोचलो की बघा ही पोरगी काय ना काय करतच राहते. हिचं नाव आहे पिऊ. मग तसंच दाजीचा बड्डेचा केक कापायला लागले. फुल एन्जॉय केसात आम्ही नाही का सगळ्यांनी मिळून केक कापला. आणि दाजी बघा किती हसतात, कारण त्यांचा 2दा-3दा बड्डे झालाय ना सकाळपासून, त्यामुळे त्यांना खूप एन्जॉय करत होते. तेवढंच काय तर केक खाऊ घालताना सुद्धा मजा आली. एकमेकाच्या अंगावर केक लावायचे हे सगळं केलं. आणि तसंच नाही का हे काय केकसाठी हावरट केकची वाट बघत होती, कधी कटिंग होते मला कधी खायला भेटेल. तसंच मग आम्ही केक कापून नाही का तसंच आम्ही नाही का निघालोत. बघा रिटर्न घरी जेवण बिवण केलं आणि डायरेक्ट घरी निघालो. एकदम गाडी पळीत पळीत मी बी निघालो, कारण थंडी एवढी वाजत होती ना काय सांगा तुम्हाला. आणि माझा भाऊ बघा कसा पुढे चाललाय. मग म्हणलं थांब तू पुढे झाला ना, आता मी तुला ओव्हरटेक मारून एकदम पुढे जातो. मग मी बी अशी गाडी पळवली ना, भावाला सुद्धा ओव्हरटेक मारून तसाच बंगाट निघालो. बघा मग बंगाट निघालं की आपल्या बिल्डिंगमध्ये एंट्री मारली. बघा ही बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की नाही का आपली गाडीला जागा बघितली, कुठं लावा नाही म्हणलं आपली रेग्युलर जागेवरच लावायची. मग आपल्या रेग्युलर गाडी जागा लावली. मग साईबाबाचं दर्शन घेतलं. आपली व्हिडिओ इथंच थांबू.